आता आमचा जो प्रचार चालला आहे तो दादाचे निधनानंतर आम्ही ते प्रचार असा करतोय की डोर टू डोर जाऊन लोकांना मी बोलतोय, जो आमचा जल्लोष होता तो आमचा कमी याच्यासाठी झाला आहे, कुठेतरी आमच्या मनामध्ये एवढा दुःख आहे म्हणून हा जो प्रचार आहे मी लोकांपर्यंत पोहोचून लोकांना विश्वासात घेऊन ताईंच्या माध्यमातून, तटकरे साहेबांच्या माध्यमातून जे विकास कामं झालेली आहेत त्याची पोचपावती जनता आम्हाला देणारच आहे। परंतु निधनानंतर दादांच्या हा जो आमच्यावर वेळ आणि हा दुःख जो झालेला आहे त्याचा कुठेतरी वेगळा परिणाम होऊ नये म्हणून हा आम्ही एकदम स्लो याच्यामध्ये प्रचार करतोय आणि जनता आम्हाला भरभरून मतांनी निवडून देईल आणि हेच आमचे तर्फे दादांना आम्ही आमच्या माध्यमातून जो निवडून आल्यानंतर हे सर्व दादांच्यासाठी आम्ही करणार आहोत। मध्ये राष्ट्राचा प्रचार अजितदादाच्या निधनानंतर आमचा प्रचार मोठ्या जाहीर सभावर आम्ही काय घेत नाही, परंतु डोर टू डोर जाऊन सर्व लोकांचा आम्ही मिटिंगी घेतो आणि आम्हाला चांगला प्रतिसाद आहे। कारण जेणेकरून साहेबांच्या माध्यमातून या सर्व तालुक्यामध्ये गावोगावी सर्व कामं झालेले आहेत, त्यामुळे लोकांचा त्या गोष्टीवर विश्वास आहे आणि लोक आमच्या मागे चांगला प्रतिसाद देत आहेत आम्हाला। नमस्कार। खऱ्या अर्थाने दादांची दुःखद घटना झाल्यानंतर जो आम्ही प्रचाराचा या ठिकाणी झंझावात आधी ठेवला होता, पण दुःखद घटना आम्हाला समजल्यानंतर या म्हसळा तालुक्यामध्ये खऱ्या अर्थ संत गतीने प्रचार आम्ही सुरू केला आहे। कुठेही सभा प्रसिद्धी कोणताही असा आम्ही गाजावाजा न करता एकदम शांततेत डोर टू डोर आणि घर टू घर असा प्रचार सुरू आहे। या भागामध्ये खऱ्या अर्थाने आदरणीय खासदार श्री तटकरे साहेब यांच्या माध्यमातून 2009 पासून जो विकास कामं झाली त्या विकासाच्या मागे संपूर्ण जनता आहे आणि आजही या विकासाच्या मागे जनता संपूर्ण राहत आहे आणि हा प्रचार एकदम शांततेत होतोय। आज आम्ही 7 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये इकडची जनता या विकासाच्या मागे राहणार आहे आणि म्हसळा तालुक्यातील पंचायत समिती 4 आणि जिल्हा परिषद 2 6 ते 6 सीट आम्ही निवडून देऊन खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली आम्ही दादांना अर्पण करणार आहोत। धन्यवाद।